नमस्कार, मैं अश्विनी चौहान, आप देख रहे हैं मान न्यूज 7। विजय वडेट्टीवार ने भारत अमेरिका व्यापार समझौते को किसानों के खिलाफ बताया है। उनका कहना है कि समझौते से महाराष्ट्र के कपास, मक्का और सोयाबीन किसानों को बड़ा नुकसान होगा। इसके विरोध में 7 मार्च को यवतमाल में कांग्रेस आंदोलन करेगी। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि अमेरिका से आने वाले माल पर 0% टैक्स और भारत से निर्यात पर 10% टैक्स लगाया जा रहा है, जो पूरी तरह असमान है। सुनिए क्या कुछ कहा विजय वडेट्टीवार ने। ते कातरण दाखवा जरा। मुंबईतील 57 मराठी शाळा बंद पाडण्याच्या वाटेवर असल्याची आज माहिती समजत आहे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही। आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये। याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल। राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात आरएसएस माननीय संदर्भात हजर राहणार आहे, या संदर्भात काय? नाही, ते कोर्टाचा केस चालू आहे आणि त्यामुळे त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्यासाठी राहुलजी येणार आहे। त्यामध्ये तारीख आहे, केवळ पुढची तारीख कदाचित मिळेल, पण यामध्ये आम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की राहुलजींच्या संदर्भात जो काही दावा टाकला गेला आहे मानहानीचा, त्यामध्ये फार काही तथ्य नाही आणि त्यातून उलट ज्या विषयाला घेऊन हा मानहानीचा दावा टाकला आहे त्यातून त्यांनाच तोंडघशी पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार असल्याची मोठा गौरव अंमलबजावणी यांनी केली। ते काय त्यांचा विषय आहे, कोण राज्यसभेवर जावं, कोण कुठे जावं, कोण कोणाच्या बिळात घुसावा, ते सगळं त्यांचा त्यांना निर्णय आहे। त्या संदर्भात मला फार बोलायची गरज वाटत नाही। राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहेत। राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत आहेत, काय सांगणार? नाही, मी सांगितलं ना आता बोलताना म्हणालो की राहुल गांधींच्यावर जे काही मानहानीचा दावा टाकला गेला तर त्याला उत्तर राहुलजी देतात। राहुलजीवर केसेस टाकून त्यांना धमकवण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न सातत्यानं RSS, भाजपा यांचा सुरू आहे, परंतु राहुल गांधी काही घाबरणारे नाही आहेत। उलट पंतप्रधानांनाच पार्लमेंटमधून पळ काढावं लागलं त्यांना घाबरून। आता या देशाचे पंतप्रधान हे राहुलजींना घाबरतात हे सगळ्या पार्लमेंटमध्ये भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी बघितलं आहे। त्यामुळे अशा केसेस विशेष टाकून मानहानी करून त्यांना घाबरून कोणी पाहत असेल तर ते अशांना मला वाटतं भीक घालणार नाही। काल हायकमांड सोबत काँग्रेसची बैठक झाली, अशी चर्चा आहे की तुम्ही माफी मागितली हायकमांडची, काय वास्तविकता काय आहे? काय हे सगळं बकवास आहे। बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही, चंद्रपूरची नाही, आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? म्हटलं हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते। काही आमचे हितशत्रू आहेत, त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल। मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही। आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती, मुळात तो विषयही नव्हता। काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर त्यावर होणारे परिणाम, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर, कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल, हे हार्मफुल असे म्हणजे हाट विषय असेल, यावर ती चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये कापूस, मका आणि
तूर डाळ, सोयाबीन यावर परिणाम, या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे चंद्रपूरचा विषय तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर. महान्यूज 7 के लिए कैमरामैन राजेश अंकितवार के साथ पारस बैसवारी की रिपोर्ट, नागपुर।